लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षांनी 17 महिला उमेदवारांना संधी दिली होती। यातील 4 उमेदवार काँग्रेस पक्षाकडून रिंगणात होत्या। मात्र या 17 महिलांपैकी केवळ 7 महिलांनी विजयी होऊन खासदार होण्याचा मान मिळविला। विजयी उमेदवारांमध्ये सगळ्यात प्रमुख नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचे। त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांचे बंधू अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभूत केले। सुप्रिया सुळे सलग 4थ्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत। भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ आणि रक्षा खडसे जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत। रक्षा खडसे यांनी 2,87,183 मतांनी विजय मिळविला, तर वाघ यांनी 2,51,594 मतांनी त्यांच्या विरोधी उमेदवाराचा पराभव केला। काँग्रेस पक्षाकडून प्रणिती शिंदे आणि वर्षा गायकवाड यांच्यासह 4 महिलांना संधी देण्यात आली होती। गायकवाड आणि शिंदे या दोघांनी निवडणूक जिंकलेली आहे। प्रणिती शिंदे या राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत, तर सोलापुरातील विद्यमान आमदारही आहेत। त्यांनी भाजपचे राम सातपुते यांचा 74,197 मतांनी पराभव केला, तर वर्षा गायकवाड काँग्रेसकडून धारावीच्या आमदार आहेत। त्यांनी प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांचा 16,514 मतांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पराभव केला। वरोरा येथील काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला। काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव उत्तर महाराष्ट्रातील धुळे मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत। त्यांनी विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचा 3,831 मतांनी पराभव केला।